वळ्या पुढच्या बातमीकडे। कॅप्टन अशोक खराचे एसआयटी चौकशी सुरू आहे आणि तासाभरापासून या खराची चौकशी केली जाते। सलग ही आता चौकशी केली जाते। या चौकशीमधून आता काय निष्पन्न होतं, हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोर्टामध्ये हजर करण्यापूर्वीची ही चौकशी सुरू आहे। दुपारी खरातला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर खराची आज पोलीस कोठडी संपते आणि त्यासाठी त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि तत्पूर्वी त्याची तासाभरापासून चौकशी केली जाते। कॅप्टन अशोक खरातला पोलीस कोठडी त्याची आज संपते, त्यामुळे त्याला आणखी वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलीस न्यायालयामध्ये करतील अशी शक्यता वर्तवली जाते। आणि कॅप्टन अशोक खराची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे। गेल्या तासाभरापासून एसआयटीचं पथक त्याची कसून चौकशी करते। कोर्टामध्ये आज त्यांना हजर केलं जाणार आहे आणि आज त्याला हजर केलं जाण्यापूर्वीच ही चौकशी सुरू झाली आहे। दुपारी खरातला नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टामध्ये आता काय पुरावे एसआयटीकडून सादर केले जातात, तसंच पोलीस कोठडीची वाढीव मागणी पोलीस करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि त्यामुळे आता काय या संपूर्ण प्रकरणामध्ये घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर आज कराची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्या अनुषंगाने आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास न्यायालयामध्ये खरातला हजर करण्यात येणार आहे। मात्र त्याआधीच त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे, कारण खरातचे जे प्रकरण आहे सध्या राज्यभरात गाजत असताना अनेक मोठ्या बाबी ज्या आहेत त्या आता सध्या समोर येत आहेत। त्यातल्या त्याच्या संस्थांमधले असलेले गैरव्यवहार असतील, त्याचबरोबर अनेक महिलांनी आता सध्या तक्रारी द्यायला पुढे आलेल्या आहेत। याबाबतची देखील चौकशी सध्या सुरू आहे, कारण कालच पुन्हा एकदा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। याबाबत देखील त्याची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे, कारण 6 दिवसांमध्ये वेगवेगळे पैलू जे आहेत ते आपण बघत होतो आणि आता सध्या ऐनवेळी आलेले हे नवे गुन्हे देखील याची सुद्धा तपासणी करायची आहे। यामुळे आता सध्या 1 ते 1.5 तासापासून पुन्हा एकदा अशोक खरातची चौकशी सुरू आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।